Zee 24 तास एक पाऊल पुढे। कर्नाटक राज्य सरकारनं बांधलेल्या बेळगाव विधान भवनाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी बेळगावमध्ये दाखल झाले आहेत। उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू झालाय। मराठी भाषकांचा विधान भवनाला विरोध आहे। आपल्याला आठवत असेल कालपासूनच हा विरोध तीव्र होत होता। या विरोधाला न जुमानता कर्नाटक सरकारनं कोट्यवधी रुपये खर्चून विधान भवन बांधलेला आणि या विधान भवनाच्या उद्घाटनासाठी अर्थातच राष्ट्रपती पोहोचलेले आहेत आणि हा कार्यक्रम उद्घाटनाचा सुरू झालेला आहे। यावेळेची ब्रेकिंग न्यूज आहे, बेळगावला अक्षरशः पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालंय। मराठी भाषकांची बेळगावात एक प्रकारे धरपकड सुरू आहे असंच काहीसं दिसतंय। आपले प्रतिनिधी प्रताप नाईक तिथे आहे। प्रताप, महत्वाचं म्हणजे जसं आपण मगाशी बोललो, खरोखरच रिपोर्टिंग करू देत नाहीये मराठी पत्रकारांना, हे तर आहे। मात्र आता राष्ट्रपती प्रणब मुखर्जी बेळगावात दाखल झालेत, अर्थातच उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू झालेला आहे। महाराष्ट्र एकीकरण समितीनं अर्थातच याविरुद्ध मोर्चाचं आयोजन केलं होतं। काय एकूणच परिस्थिती आहे बेळगावातली? आता थोड्या वेळपूर्वीच राष्ट्रपती प्रणब मुखर्जी बेळगावमध्ये दाखल झालेले आणि ते विधान भवनाच्या उद्घाटनाला त्या इमारतीमध्ये गेलेले आहेत। मराठी बांधवांचा विरोध असताना सुद्धा राष्ट्रपती शेवटी या विधान भवनाच्या उद्घाटनासाठी आलेले आहेत। त्याच्यामुळे सीमावासियांच्यातून तीव्र संताप व्यक्त होतोय। राष्ट्रपतींचा हा जो कार्यक्रम आहे जवळपास 5:30 पर्यंत चालणार आहे। जवळपास बरेच कार्यक्रम राष्ट्रपतींच्या हस्ते आयोजित केलेले आहेत। सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात असताना राष्ट्रपतींनी या ठिकाणी उद्घाटनाला येऊ नये यासाठी सीमावासियांच्या वतीनं आंदोलन करण्यात आली, पण त्या आंदोलनाला भीक न घालता या ठिकाणी राष्ट्रपती आता उद्घाटनाला आलेले आहेत। त्याच्यामुळं जे सीमावासी आहेत ते संतप्त झालेले आहेत आणि संध्याकाळपर्यंत हे कार्यक्रम सुरू राहणार आहेत। खरोखरच आपण बघतोय की प्रताप, अक्षरशः ज्या तऱ्हेनं ही वादग्रस्त वास्तू आहे आणि त्याचं उद्घाटन राष्ट्रपती करूच कसं शकतात असं महाराष्ट्र एकीकरण समितीचे किरण ठाकूर यांनी सवाल केलाय। तर या संदर्भात राष्ट्रपती विरोधात जनहित याचिका ते दाखल करणार आहेत। आता एकूण पुढची भूमिका काय असू शकते? आणि आता तर सध्या आपण बघतोय तिथे अगदी पोलीस छावणीचं स्वरूप आलंय। नक्कीच आपण बघतो की गेल्या 2 दिवसापासून बेळगावला पोलीस छावणीचं स्वरूप आलेलं आहे। अनेक महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड केलेली आहे। जवळपास 150 लोकांना कालपर्यंत अटक केली होती, त्यांना अजूनही डांबून ठेवण्यात आलेलं आहे। ज्यावेळी अशा प्रकारचा प्रश्न उद्भवतो त्यावेळी कर्नाटक सरकार दंडुकशाहीचा वापर करून मराठी बांधवांना जेलमध्ये टाकतात आणि त्याच्यानंतर तो आपला कार्यक्रम करून घेतात। अशा प्रकारची जी अनुभव आहे ते मराठी भाषिकांना वारंवार येतो आणि आज सुद्धा तसाच अनुभव आलेला आहे। जवळपास 400 कोटी रुपये खर्चून हे विधान भवन आहे ते बांधलेलं आहे कर्नाटक सरकारनं आणि त्याचं उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झालेलं आहे। त्याच्यामुळे आता त्यांना सांगायला आणि मोकळे झाले की आता आमच्याकडे विधान भवन सुद्धा आहे, त्याच्यामुळे बेळगाव हा सगळा भाग आमचाच आहे अशा प्रकारचा दावा करायला मोकळे झालेले आहेत। पण हा दावा मराठी जनता खपून घेणार नाही अशा प्रकारची भावना या निमित्तानं व्यक्त होते। तीव्र संताप व्यक्त होतोय तिथल्या मराठी भाषकांवरती। धन्यवाद प्रताप, ही माहिती दिल्याबद्दल होते आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक। तर आपण प्रताप नाईक यांनी सांगितल्याप्रमाणे या वादग्रस्त विधान भवनाचं, ज्याला सुवर्ण विधान सौध असं म्हटलेलं आहे कर्नाटकी कन्नडी लँग्वेजमध्ये, त्याचं उद्घाटन झालेलं आहे राष्ट्रपतींच्या हस्ते। आणि आपल्याला माहिती आहे की या संदर्भात शिवसेनेनं देखील बंद पाळलेला आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समिती जी आहे बेळगावातली त्यांनी देखील मोठा मोर्चा काढलेला आहे। सगळा विरोध डावलून राष्ट्रपती पोहोचले आणि त्यांनी उद्घाटन केलेलं आहे। आपल्याला आठवत असेल की मुख्यमंत्री देखील म्हणाले होते की अर्थातच आपण येऊ नये या विधान भवनाच्या उद्घाटनासाठी देखील। मात्र आपण आता जी परिस्थिती बघतो आहे की कुठल्या म्हणजे तसं पाहिलं तर एक प्रकारे बेळगाव गिळंकृत करण्याचा जो प्रयत्न आहे तो सुरूच आहे। मुंबईत महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते किरण ठाकूर यांनी आपलं उपोषण आजही सुरूच ठेवलंय। दादरमध्ये प्रबोधन ठाकरेंच्या पुतळ्याला अभिवादन करून त्यांनी पुतळ्यासमोरच आपलं उपोषण सुरू ठेवलंय। राष्ट्रपतींनी बेळगावमधल्या विधान भवनाच्या उद्घाटनाला जाऊन मराठी माणसाच्या जखमेवर मीठ चोळल्याचा त्यांनी आरोप केलेला आहे। महाराष्ट्र सदन वादात अडकल्यानंतर राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील जर त्याचं उद्घाटन करत नाहीत तर प्रणब मुखर्जी बेळगावमधल्या विवादास्पद वास्तूचं कसं उद्घाटन करू शकतात असा सवाल ठाकूर यांनी केलाय। यावरून राष्ट्रपती कर्नाटकला झुकतं माप देत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। याबाबत राष्ट्रपतींविरोधात जनहित याचिका दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। या ठिकाणी उपस्थित असलेले या विभागाचे माजी आमदार आज जरी राष्ट्रपती असले तरी आमच्या भावनावर त्यांनी मीठ चोळलेलं आहे। आम्ही लक्षात त्यांना सोडणार नाही
या पुढच्या काळात त्यांच्या विरुद्ध PIL दाखल करू आणि गेल्याबद्दल त्यांना माफी मागायला लो असं आमचं म्हणणं आहे की मराठी माणसाला तुम्ही काय समजता, मराठी माणसावर काही अन्याय केला तर चालतोय काय, एक काँग्रेसची संस्कृती घेऊन आम्हाला सांगताय काय, हे आम्ही चालू देणार नाही कुठल्याही परिस्थितीत. तमाम मराठी माणसांचा अपमान हा राष्ट्रपतीने केलेला आहे आणि त्यांचा हा जाब मराठी माणूस आपल्या भाषेत विचारल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारच्या भावना या सर्वसामान्य मराठी माणसांच्या आहेत. महाराष्ट्राचा हा जो सीमा भाग आहे हा सीमा भाग महाराष्ट्रात यावा यासाठी जे आंदोलन महाराष्ट्र एकीकरण समितीने केलं त्या आंदोलनाला माननीय शिवसेना प्रमुखांनी आणि उद्धवजींनी नेहमीच पाठिंबा दिला. आजपर्यंत देशामध्ये जेवढे हुतात्मे इतर कुठल्याही आंदोलनात झाले नसतील एवढे 67 हुतात्मे हे साधारणतः या आंदोलनासाठी शिवसैनिकांचे गेलेले आहेत आणि हे या हुतात्म्यांचं हे बलिदान आम्ही व्यर्थ होऊ देणार नाही. बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र हा केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अशी जी महाराष्ट्र एकीकरण समितीची भूमिका आहे त्याला पूर्ण समर्थन आणि पाठिंबा या माननीय शिवसेना प्रमुखांचा मिळेल अशा प्रकारचा विश्वास मराठी जनतेला आहे. झी 24 तास एक पाऊल पुढे.